नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष नामदार हसन मुश्रीफांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना समर्पित केला विजय। पन्हाळ्यात राष्ट्रवादीचा जनसुराज्यच्या बालेकिल्ल्याला सुरुंग। जनसुराज्यला तालुक्यात 2 आणि जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 6 जागा। पन्हाळा पंचायत समितीच्या सत्ता स्थापनेसाठी करावा लागणार संघर्ष। सत्ता स्थापने इतकं यश नसलं तरी जिल्ह्यात काँग्रेसचा विचार मजबूत करण्यात यश आलं। निकालानंतर आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। गगनबावड्यात सर्व जागा जिंकत काँग्रेसच भारी। राधानगरीत काँग्रेसच्या एकीचं यश। जिल्हा परिषदेच्या 3, पंचायत समितीत 6 जागांवर यश। आणि 12वीच्या परीक्षा उद्यापासून, शिक्षण मंडळाकडून तयारी पूर्ण। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोल्हापूर जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 जागा मिळवत चांगलीच मुसंडी मारली आहे। जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसनं बाजी मारली आहे। काँग्रेसनं 15 जागा पटकावल्यात। महापालिकेप्रमाणे या निवडणुकीतही आमदार सतेज पाटील यांनी महायुती विरोधात एकहाती कडवी झुंज दिली आहे। भाजपनं 12 तर शिंदेच्या सेनेनं 9 जागांवर विजय मिळवलाय। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी शनिवारी मतदान झालं होतं। त्यानंतर आज ज्या त्या तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली। या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात कोल्हापूरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून मतं दिल्याचं दिसून आलंय। जिल्हा परिषदेत 20 जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय। सर्वात जास्त जागा निवडून दिल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील जनतेचे आभार मानलेत। हा विजय स्वर्गीय अजित पवार यांच्या चरणी अर्पण करत असल्याची भावना मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली। महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना घाम फोडला होता। या निवडणुकीतही आमदार सतेज पाटील यांनी महायुती विरोधात एकहाती कडवी झुंज दिली आहे। जिल्हा परिषदेत 15 जागा मिळवत काँग्रेस दुसऱ्या स्थानी राहिला। भाजपला मात्र अवघ्या 12 जागांवर समाधान मानावं लागलं। शिवसेना शिंदे गटाला 9 जागा मिळाल्या। जनसुराज्यला 6 जागा मिळाल्या। आमदार राजेंद्र पाटील प्रणित राजर्षी शाहू आघाडीने 4 जागा जिंकल्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा मिळाली आहे। शिवसेना ठाकरे गटाला सुद्धा 1च जागा मिळाली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी महायुती कायम राहिल्यास जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर होणार आहे। राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत इतिहास रचला। जिल्हा परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा तर पंचायत समितीतील 10 जागांपैकी 6 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवलाय। राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीनं 79.37% मतदान झालं होतं। या निवडणुकीची मतमोजणी आज राधानगरी क्रीडा संकुलात झाली। तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 5 जागांपैकी राष्ट्रीय काँग्रेसनं 3 जागांवर विजय मिळवला, तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्रत्येकी 1 जागेवर समाधान मानावं लागलं। पंचायत समितीच्या 10 जागांपैकी काँग्रेसनं 6 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 2 तर शिवसेना शिंदे गटाला 2 जागांवर विजय मिळवता आलाय। राधानगरी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे अभिजित तायशेटे यांचा विजय झाला। त्यांना रोखण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न झाले, मात्र शिवसेनेच्या उमेदवाराला 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार राजेंद्र भाटळे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती, मात्र फेर मतमोजणीनंतरही निकालात कोणताही बदल झाला नाही।
राधानगरी पंचायत समितीत अश्विनी चंद्रकांत चौगले तर फेजुवडे पंचायत समितीत मोहन दिनकर पाटील हे विजयी झाले असून या तिन्ही जागांवर काँग्रेसनं विजय मिळवलाय. राशिवडे जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे सागर धुंद्रे तर राशिवडे पंचायत समितीत अमृता अतुल पाटील विजयी झाल्या. धामोड पंचायत समितीत शिवसेना शिंदे गटाचे केरबा पाटील विजयी झाले. कसबा तारळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमृता डोंगळे यांनी विजय मिळवला. या ठिकाणी डोंगळे घराण्यातील लेक आणि सुनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर मतदारांनी लेकीच्या गळ्यात विजयाची माळ घातली. कसबा तारळे पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम अरुण कलिकते विजयी झाले. कौलव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूनम पाटील यांनी विजय मिळवत तिन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं यश संपादन केलं. कसबा वाळवे जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अरुण जाधव तर पंचायत समितीत शिवसेना शिंदे पक्षाच्या मंगल कांबळे विजयी झाल्या. तुरंबे पंचायत समितीत शिवसेनेचा बालेकिल्ला भेदत काँग्रेसच्या वंदना चंद्रकांत उर्फ बबन जाधव या मताधिक्याने विजयी झाल्या. सरवडे जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या संयोगिता मोरे तर पंचायत समितीत सूर्यकांत पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. सोळांकूर पंचायत समितीत राजेंद्र यशवंत उर्फ RY पाटील विजयी झाले. या ठिकाणीही फेर मतमोजणी झाली, मात्र निकालात कोणताही बदल झाला नाही आणि तिन्ही जागा काँग्रेसनं कायम राखल्या. तालुक्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी 5ही जिल्हा परिषद मतदारसंघात ताकद लावली होती, मात्र त्यांना केवळ 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समितीच्या जागांवर यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार लढत दिली, मात्र जिल्हा परिषदेच्या 1 आणि पंचायत समितीच्या 2 जागांपर्यंत त्यांना मजल मारता आली. भाजपनं प्रचारात आघाडी घेतली असली तरी त्यांना खातंही उघडता आलं नाही. भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिवसेना भाजप आघाडीनं सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र त्यांना घरच्या गारगोटी मतदारसंघात पराभवाला सामोरं जावं लागलं. तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या शिवशाहू आघाडीचे 3 मतदारसंघातील सर्व उमेदवार पराभूत झाल्यानं मोठा धक्का बसला. तरीही त्यांनी बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गारगोटी मतदारसंघातील सत्ता खेचून सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का दिलाय. गारगोटीमधील मौनी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची निवडणूक निर्णय अधिकारी हरेश सूळ आणि तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. कडगाव, पिंपळगाव आणि आकुर्डे या मतदारसंघातील मतमोजणीत शिवसेना भाजप आघाडीनं सुरुवातीपासूनच उच्चांकी मतं मिळवून विरोधी आघाडीच्या उमेदवारांना पराभूत केलं. सलग 3 मतदारसंघातील विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या गारगोटी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातील मतमोजणी शेवटी झाली. या मतदारसंघात महायुतीचा उलटा निकाल लागला. या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शिवशाहू आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या भावजय आणि जिल्हा बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन आंबेडकर यांच्या पत्नी रोहिणी आंबेडकर या सलग दुसऱ्यांदा पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झाल्या. तर माजी आमदार बजरंग देसाई यांच्या स्नुषा आणि बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई यांच्या पत्नी रेश्मा देसाई गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या. तालुक्यातील विजयी उमेदवारांची यादी पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. कडगाव जिल्हा परिषद सारिका नांदेकर, कडगाव पंचायत समिती अरुणा देसाई, मठगाव पंचायत समिती धनंजय लाड, आकुर्डे जिल्हा परिषद अर्चना निकम, आकुर्डे पंचायत समिती एकनाथ जाधव, कूर पंचायत समिती विक्रम पाटील, पिंपळगाव जिल्हा परिषद रोहिणी आंबेडकर, पिंपळगाव पंचायत समिती सुनील मारुती किरोळकर, पुष्पनगर पंचायत समिती कल्याणी फगरे, गारगोटी जिल्हा परिषद रेश्मा देसाई, गारगोटी पंचायत समिती रुपाली कुरळे, मडिलगे बुद्रुक पंचायत समिती सुवर्णा ढेंगे. गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 2 तर पंचायत समितीच्या 4 अशा सर्वच 6 जागा जिंकून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी तालुक्यातील आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या तिसंगी गटातील लढतीत काँग्रेसच्या सोनाली विलास पाटील यांनी भाजपच्या कल्पना एकनाथ शिंदे यांचा पराभव केला. तर असळच गटातील अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे संभाजीराव पाटणकर यांनी शिंदे सेनेचे आनंदा पाटील यांच्यावर विजय मिळवला.
तिसंगीमधून विजयी झालेल्या सोनाली पाटील या सर्वात कमी वयाच्या जिल्हा परिषद सदस्या ठरल्यात. गगनबावडा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 10 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रुपाली सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. दुपारी 12:15च्या सुमारास तिसंगी गणासह गटाचा निकाल बाहेर पडला. जसजसे निकाल जाहीर होतील तसतसे विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी देत गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. तालुक्याचं लक्ष लागून राहिलेल्या तिसंगी गटातील दुरंगी लढतीत काँग्रेसच्या सोनाली विलास पाटील यांनी बाजी मारत भाजपच्या कल्पना एकनाथ शिंदे यांचा 4,922 मतांनी पराभव केला. सोनाली पाटील यांना 8,907 तर कल्पना शिंदे यांना 3,985 मतं मिळाली. संपूर्ण मतदारसंघात पहिल्या फेरीपासून त्यांनी आघाडी घेतली. ही आघाडी अखेरच्या 11व्या फेरीपर्यंत कायम राहिली. विजयानंतर मतदारांचा विश्वास सार्थ ठरवत काम करू अशी ग्वाही सोनाली पाटील यांनी दिली. हा विजय फक्त माझा एकटीचा नाही तर सर्व मतदार बंधू भगिनींचा आहे आणि मी माननीय सतेज पाटील साहेबांचे मनापासून आभार मानते की त्यांनी विश्वास ठेवून आमच्यावर ही जबाबदारी दिली होती आणि ते आम्ही नक्कीच पूर्ण केली आहे. आणि जो लोकांनी विश्वास ठेवला त्याला आम्ही नक्कीच पूर्ण करेल आणि नक्कीच लोकांच्यासाठी काम करेल. पाटील या सर्वात कमी वयाच्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रवेश करणारी पहिली युवती ठरल्यात. आसळस गटातील अटीतटीच्या तिरंगी लढतीत माजी जिल्हा परिषद सदस्य आणि काँग्रेसचे उमेदवार संभाजी शांताराम पाटणकर यांनी 6,798 मतं मिळवत शिवसेनेच्या आनंदा रामचंद्र पाटील यांचा 1,687 मतांनी पराभव केला. आनंदा पाटील यांना 5,111 मतं मिळाली. या निकालानं कारखाना परिसरातील बालेकिल्ला असलेला आसळस गट पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात आमदार सतेज पाटील यशस्वी झालेत. पुन्हा एकदा निवडून देत सेवेची संधी दिल्याबद्दल पाटणकर यांनी जनतेचे आभार मानलेत. आणि या लोकांनी आम्हाला भरभरून मतदान दिलं त्या सर्वच मतदार बंधू आणि भगिनींचा आभार, बंटी साहेबांचा आभार आणि लोकांचा परत काम करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. पंचायत समितीच्या तिसंगी गणातील दुरंगी लढतीत काँग्रेसचे अमर केशव कांबळे विजयी झालेत. त्यांनी भाजपच्या संजय मारुती कांबळे यांचा पराभव केला. असंडोली गणात दुरंगी लढतीत काँग्रेसच्या छाया प्रकाश देसाई यांनी बाजी मारत भाजपच्या दीपाली विठ्ठल जाधव यांचा 2,028 मतांनी पराभव केला. तिसंगी जिल्हा परिषद गटाप्रमाणे या दोन्ही गणातही काँग्रेसनं निर्विवाद विजय संपादन केलाय. आसळस गणातील दुरंगी लढतीत काँग्रेसचे राजेश भगवान पाटील 1,315 मतांनी विजयी झालेत. त्यांनी शिवसेनेचे संदीप आत्माराम पाटील यांचा पराभव केला. धुंदवडे पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या शुभांगी कुंडलिक संकपाळ यांनी शिवसेनेच्या महानंदा संदीप म्हसकर यांच्यावर विजय मिळवला. विजयानंतर समर्थकांनी घोषणाबाजी देत गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होतीये. परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 1,16,000हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून मंडळाकडून परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 10वी 12वी बोर्ड परीक्षा. या परीक्षा म्हणजे पुढील आयुष्याचा पाया मानला जातो. 12वीच्या परीक्षेला 10 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून सुरुवात होतीये. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान ही परीक्षा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून 12वीच्या परीक्षेसाठी 1,16,000हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण 214 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर जवळपास सर्व परीक्षा केंद्र परिसर आणि प्रत्येक वर्गखोलीत CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त आणि आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जावं असं आवाहन विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलं आहे. कागल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या महायुतीला घवघवीत यश मिळालं. जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपनं 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 3 जागा जिंकल्या. शिंदे सेनेला एकही जागा मिळाली नाही.
कागल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज सकाळी 10 वाजता कागल इथल्या नवोदय विद्यालयात मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले आणि सहाय्यक अधिकारी अमरदीप वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीनं 6ही जागांवर विजय मिळवला असून पंचायत समितीच्या 12 पैकी 11 जागांवर कब्जा मिळवलाय. शिवसेना मंडलिक गटाला केवळ पंचायत समितीच्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शोभा फराकटे यांनी 5,636 मतांनी विजय मिळवत बंडखोरीला छेद दिला. कापशी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांनी 4,140 मतांनी विजय संपादन केला, तर चिखली मतदारसंघात भाजपच्या शिवानी भोसले या 2,213 मतांनी विजयी झाल्या. म्हाकवे मतदारसंघात भाजपचे काकासाहेब सावडकर यांनी शिवानंद माळी यांचा 2,296 मतांनी पराभव केला. सिद्धनेरली मतदारसंघात सोयशा घाटगे यांनी तब्बल 7,459 मतांच्या विक्रमी फरकानं विजय मिळवलाय. पंचायत समितीच्या बोरवडे गणात शिवसेनेचे बालाजी फराकटे यांनी भाजपचे संभाजी फराकटे यांचा केवळ 454 मतांनी निसटता पराभव केला. इतर बहुतांश गणांमध्ये महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकानं विजयी झालेत. विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. दुसरीकडे शिवसेना मंडलिक गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि मित्रपक्षांना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पन्हाळ्यातील बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेनं सुरुंग लावलाय. जनसुराज्य शक्ती पक्षाला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 2 जागांवर समाधान मानावं लागतंय, तर पंचायत समितीमध्ये 4 जागा मिळाल्या आहेत. पन्हाळा तालुक्यात एकूण 6 जिल्हा परिषद मतदारसंघांसाठी 27 उमेदवार आणि पंचायत समितीच्या एकूण 12 मतदारसंघांसाठी 40 उमेदवार असे एकूण 67 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जनसुराज्य शक्ती पक्षाचा जन्म ज्या पन्हाळा तालुक्यात झाला त्या तालुक्यातच पक्षाची या निवडणुकीत कमालीची पिछेहाट झाली आहे. या पक्षाच्या होमग्राऊंडवर 7वे जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉक्टर जयंत पाटील यांनी जनसुराज्यचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यांना पराभूत केले. या मतदारसंघातील पंचायत समितीच्या 7वे आणि माले गणातून माणिक पाटील आणि भारती पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत. कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पुरस्कृत अपक्ष उमेदवार अमरसिंह पाटील विजयी झालेत. तसंच कोडोली पूर्व गणातून जनसुराज्य शक्तीचे रणजित शिंदे आणि कोडोली पश्चिम गणातून अपक्ष उमेदवार मोहन शामराव चोपडे हे विजयी झालेत. येवलूज जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या पूजा पाटील विजयी झाल्यात. या मतदारसंघातून यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या कल्पना चौगुले यांना 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत. येवलूज पंचायत समिती गणातून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वैशाली आडनाईक आणि वाघवे पंचायत समिती गणातून जनसुराज्यच्या शोभा पाटील विजयी झाल्यात. कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या वर्षाराणी पाटील विजयी झाल्यात. कोतोली पंचायत समिती गणातून शिवसेनेचे अण्णासाहेब गायकवाड आणि बाजारभोगाव पंचायत समितीमधून शिवसेनेचे दत्तात्रय खोत विजयी झालेत. पोर्लेतर्फ ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाकडून पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांचे बंधू भगवान पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लखन लादे या 3 उमेदवारांमध्ये प्रमुख लढत झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे भगवान पाटील विजयी झालेत. पोर्ले पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या उज्ज्वला सासने तर वाडी रत्नागिरी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या पल्लवी सांगळे विजयी झाल्यात. कळे जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या शोभा बेलेकर विजयी झाल्यात. कळे पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र पाटील विजयी आणि वेतवडे पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाच्या अलका काळे विजयी झाल्यात. एकूणच पन्हाळा तालुक्यातील एकूण 6 जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी जनसुराज्य शक्ती पक्षाला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 3, शिवसेना शिंदे गटाला एका जागेवर यश मिळालंय. पन्हाळा पंचायत समितीच्या एकूण 12 गणांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षानं 4, शिवसेना शिंदे गटानं 4, राष्ट्रवादी काँग्रेसनं 3 जागेवर यश मिळवलं असून एका जागेवर अपक्षानं बाजी मारली आहे. सत्ता स्थापनेच्या गणितात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर जनसुराज्य शक्ती पक्षाला पंचायत समितीमधील सत्तेपासून दूर राहावं लागण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला 15 जागा मिळाल्यात. काँग्रेसला चांगलं यश मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी अजिंक्यतारा कार्यालयाजवळ आमदार सतेज पाटील यांना खांद्यावर घेत जल्लोष केला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होऊन आज मतमोजणी पार पडली. काँग्रेस पक्ष सत्तेत नसतानाही कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसनं 34 जागा जिंकत सर्वाधिक मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. त्यानंतर आज काँग्रेसनं 15 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणत उल्लेखनीय यश मिळवलंय. काँग्रेसला चांगलं यश मिळाल्यानं अजिंक्यतारा कार्यालय परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी आमदार सतेज पाटील यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत काही धक्कादायक निकाल पाहायला मिळालेत. या निवडणुकीत गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांना मोठा झटका बसलाय. त्यांचे चिरंजीव सचिन यांना पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून पराभवाला सामोरं जावं लागलंय. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजेंद्र सूर्यवंशी विजयी झालेत. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी काँग्रेस सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांचा मुलगा सचिन पाटील यांना शिंदे सेनेची पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून डॉक्टर के.एन. पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र सूर्यवंशी निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र या लक्षवेधी ठरलेल्या निवडणुकीत राजेंद्र सूर्यवंशींनी विजय मिळवत सर्वांनाच धक्का दिलाय. पाटील यांच्या पक्षांतरानंतर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळवता आलेलं नाही. त्यामुळे त्यांचं पक्षांतर जनतेला आवडलं नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. या आघाडीनं जिल्हा परिषदेच्या 4 जागांवर तर पंचायत समितीच्या 10 जागांवर यश मिळवलंय. काँग्रेसनं जिल्हा परिषदेच्या 2 आणि भाजपनं 1 जागेवर विजय मिळवला. पंचायत समितीमध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महाविकास आघाडीला 4 जागांवर यश मिळालंय. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून शिरोळ तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिल हेळकर यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. लक्षवेधी ठरलेल्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात मयूरचे डॉक्टर संजय पाटील यांच्या स्नुषा भाजपच्या उमेदवार मृणालिनी राजे जाधव पाटील यांनी राजर्षी शाहू आघाडीच्या उत्तरादेवी शिंदे यांचा पराभव केला. अब्दुल्लाट जिल्हा परिषदेत श्रद्धा गायकवाड, पंचायत समितीत मिलिंद कुरणे तर आकिवाड पंचायत समितीमध्ये नाना उपाध्ये यांनी विजय मिळवला. हे तिन्ही उमेदवार राजर्षी शाहू आघाडीचे आहेत. यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या अर्चना चौगुले विजयी झाल्या. यड्राव पंचायत समितीत राजर्षी शाहू आघाडीचे प्रतीक पाटील आणि शिरढोण पंचायत समितीत राजर्षी शाहू आघाडीच्या मनीषा कदम यांनी बाजी मारली आहे. उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे सेनेचे अमोल चव्हाण विजयी झालेत. उदगाव पंचायत समितीमध्ये दीप्ती जाधव तर अर्जुनवाड पंचायत समितीमधून सीमा म्हैसाळे या विजयी झाल्यात. या दोन्ही उमेदवार शिंदे सेनेच्या आहेत. आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे प्रशांत शहापुरे विजयी झालेत. फजले अली पाटील हे राजर्षी शाहू आघाडीतून आलास पंचायत समिती तर गणेशवाडी पंचायत समितीमधून स्वाभिमानीच्या राजश्री माणकापुरे ह्या विजयी झाल्यात. नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघातून राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचिता कोळी यांनी विजय मिळवलाय. तर पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या नीलम म्हेत्रे आणि चिपरी पंचायत समितीमधून राजर्षी शाहू आघाडीचे प्रवीण देसाई हे विजयी झालेत. या निवडणुकीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीला मतदारांनी स्पष्ट कौल दिलाय. या आघाडीनं जिल्हा परिषदेच्या 4 जागांवर तर पंचायत समितीचे 10 सदस्य निवडून आणत सत्ता मिळवली आहे. काँग्रेसनं जिल्हा परिषदेच्या 2 आणि भाजपनं 1 जागेवर विजय मिळवलाय. तर पंचायत समितीमध्ये काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महाविकास आघाडीनं 4 जागांवर विजय मिळवले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
करवीर तालुक्यात पाचगाव जिल्हा परिषदेच्या हाय व्होल्टेज लढतीत काँग्रेसच्या संग्राम पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या याज्ञसेनी पाटील यांचा पराभव केला. या विजयानंतर पाटील समर्थकांनी जल्लोष केला. करवीर तालुक्यातील पाचगाव नेहमीच राजकारणाच्या चर्चेतलं गाव आहे. टोकाच्या ईर्ष्या असणाऱ्या या गावात जिल्हा परिषदेसाठी तिरंगी लढत पाहायला मिळाली आहे. जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसकडून संग्राम पाटील, भाजपकडून याज्ञसेनी पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून विराज पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. या हाय व्होल्टेज लढतीमुळं पाचगावचा निकाल काय लागणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील आघाडीवर राहिले. ही आघाडी कायम ठेवत पाटील यांनी विजय मिळवला. पाटील हे पाचगावचे माजी सरपंच तर याज्ञसेनी पाटील या स्वर्गीय अशोक पाटील यांच्या स्नुषा आहेत. दोघांनी टोकाच्या ईर्ष्येला जाऊन एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. आज हा जो पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून जो पाचगाव जिल्हा परिषदेसाठी मला सदस्य म्हणून ज्या पाचगाव जिल्हा परिषदेमधील सर्व जनतेने ज्या निवडून दिला आहे, त्यामध्ये पाचगाव, मोरेवाडी, उजळावाडी आणि तामगाव, प्रथम ह्या सर्व जनतेचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, हा विश्वासाला त्या ठिकाणी मी पात्र राहून त्या ठिकाणी पुढील काळामध्ये मला 5 वर्ष काम करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे. तर मी मनापासून या सर्व जनतेचे पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून असे धन्यवाद आणि आभार मानतो. कारण माझ्याबरोबर अहोरात्र या ठिकाणी झटत असलेले आमचा सर्व या ठिकाणी कोर कमिटीचा ग्रुप असेल, त्याचबरोबर आमचे सगळे युवा मित्र असतील, त्याचबरोबर माझं सर्व कुटुंब असेल, त्याचबरोबर आमचे आदरणीय आमचे सत्यजित बंटी पाटील साहेब व आमदार ऋतुराज पाटील साहेब यांचाही या ठिकाणी या माझ्या लढाईमध्ये चांगला मोलाचा वाटा आहे. कारण आमदार सत्यजित बंटी पाटील साहेबांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची जी उमेदवारी दिली, त्या उमेदवारीवर मी आज या ठिकाणी या मतदारसंघामध्ये लढलो आहे. आणि आज लढत असताना माझ्यासोबत त्या साहेबांचा एक विश्वास आणि माझ्यावर असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी यांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज या पाचगावच्या सर्व जनतेचे, तसेच मोरेवाडीच्या जनतेचे, तामगावच्या जनतेचे, उजळावाडीच्या जनतेचे, सर्व माता भगिनींचे, युवक वर्गाचे आणि सर्व माझ्यावर आमच्यावर असंख्य असे मित्र परिवार जो प्रेम करतोय त्यांचे, या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. पाटील यांच्या विजयानंतर पाचगावमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस आढळून आली. तालुक्यात महायुतीला यश मिळालं असलं तरी मात्र काँग्रेसनंही मुसंडी मारली आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 11 जागांपैकी भाजपनं 4, काँग्रेसनं 3, शिंदे सेनेनं 3 तर जनसुराज्य शक्ती पक्षानं एका जागेवर विजय मिळवला. पंचायत समितीच्या 22 पैकी भाजपला 11, शिंदे सेनेला 5, जनसुराज्यला 3 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 1 जागा मिळाली. हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 11 आणि पंचायत समितीच्या 22 जागांसाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता इचलकरंजीतील राजीव गांधी सभागृहात 22 टेबलवर सुरुवात झाली. सुरुवातीला घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती. निकाल जसजसे जाहीर होतील तसतसे कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. 11 जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी शिरोली, कोरोची, कबनूर आणि पट्टण कोडोली या मतदारसंघात भाजपला विजय मिळाला. यामध्ये कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका राहुल आवाडे यांच्या उमेदवारीनं अत्यंत चुरशीची बनली होती. तर पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश पाटील यांचा जातीच्या दाखल्यावरून प्रचंड वाद निर्माण झाला होता. काँग्रेस पक्षानं घुणकी, भादोले आणि रुई या 3 जागा जिंकल्या. रुई जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक आमदार अशोकराव माने यांचे स्वीय सहाय्यक सुहास राजमाने यांनी प्रतिष्ठेची केली होती. पण त्या ठिकाणी त्यांना हार पत्करावी लागली. माजी आमदार राजीव आवळे यांचे पुत्र राहुल आवळे यांनी राजमाने यांना पराभूत केलं. जनसुराज्य शक्ती पक्षाला फक्त कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात विजय मिळवता आला. जनसुराज्यच्या बाले किल्ल्यातही त्यांना यश मिळालं नाही. शिवसेना शिंदे गटानं आळते, रुकडी आणि रेंदाळ या 3 जागांवर विजय मिळवला. हातकणंगले तालुक्यात पंचायत समितीच्या 22 जागा आहेत. त्यामध्ये भाजपला 11 जागा, शिंदे सेनेला 5, जनसुराज्य शक्ती पक्षाला 3, काँग्रेस पक्षाला 2 जागा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 1 जागा मिळाली.
यामध्ये भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य हे 3 पक्ष एकत्र आले तर त्यांच्या एकूण 19 जागा होऊन त्यांची सत्ता पंचायत समितीवर येऊ शकते. हातकणंगले पंचायत समितीचं सभापतीपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असल्यानं या जागेवर पट्टणकोडोली पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार अश्विनी अनिल बिरांजे यांना संधी मिळू शकते. इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपचे उदय आनंद धातुंडे तर उपमहापौरपदी ॲडव्होकेट अनिल देवकरण डाळ्या यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. विरोधी शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागं घेत बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केल्यामुळं पहिलेच महापौर उपमहापौर बिनविरोध निवडले गेलेत. इचलकरंजी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीनं 47 जागा जिंकत सत्ता मिळवली होती. सर्वाधिक जागा जिंकल्यानं महापौर उपमहापौर ही दोन्ही पदं भाजपकडे जाणार हे स्पष्ट झालं होतं. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपकडून महापौर पदासाठी उदय धातुंडे आणि उपमहापौर पदासाठी अनिल डाळ्या यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी शिवशाहू विकास आघाडीकडून महापौर पदासाठी सयाजी चव्हाण आणि उपमहापौर पदासाठी संगीता आलासे यांनी अर्ज भरले होते. निवडणुकीपूर्वी कोणत्याही राजकीय घडामोडी घडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भाजपचे सर्व नगरसेवक सहलीवर पाठवण्यात आले होते. हे नगरसेवक आज सकाळी शहरात दाखल झाले. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी चौकापासून सर्व सदस्य सभागृहात आले. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सभेचं कामकाज सुरू झालं. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी गटाचे सयाजी चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी 7 दिवसांचा कालावधी अपेक्षित असताना तो 2 दिवसांचा केल्याबद्दल आक्षेप घेतला. यावेळी त्यांनी महापौर निवडीला स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र पीठासीन अधिकारी शिंदे यांनी आक्षेप फेटाळून लावला. त्यानंतर महापौर निवडीला सुरुवात झाली. यावेळी सयाजी चव्हाण यांनी आपला महापौर पदासाठीचा उमेदवारी अर्ज मागं घेतला. त्यामुळे पीठासीन अधिकारी शिंदे यांनी उदय धातुंडे यांची महापौरपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीवेळी संगीता आलासे यांनीही माघार घेतली. त्यामुळं डाळ्या यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर संजय शिंदे, पल्लवी पाटील यांनी नूतन महापौर धातुंडे आणि उपमहापौर डाळ्या यांचा सत्कार केला. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला. कोल्हापुरातील टेमलाईवाडी विद्यालय या महापालिकेच्या शाळेत डीमार्ट CSR फाउंडेशनच्या वतीनं डिजिटल पल्स आणि रीडिंग फेअर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी वर्षभर आत्मसात केलेल्या तांत्रिक ज्ञानाची प्रात्यक्षिकं सादर केली. डीमार्ट CSR फाउंडेशनच्या वतीनं CSR फंडातून महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील 7 शाळांना मदत करण्यात आली आहे. या अंतर्गत संगणक कक्ष आणि ग्रंथालय हा उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमात विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली पासून ते 7वी पर्यंत संगणक प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे विद्यार्थी संगणक साक्षर होण्यास मदत होते. त्याचबरोबर ग्रंथालयामुळं वाचनाची आवड निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. या उपक्रमांना डीमार्टकडून स्वखर्चातून शिक्षक देण्यात आलेत. वर्षातून एक वेळ सर्व शाळांमधील डीमार्टचे शिक्षक एकत्र येऊन डिजिटल पल्स आणि रीडिंग फेअर हा उपक्रम सादर करतात. यामध्ये विद्यार्थ्यांनी वर्षभर आत्मसात केलेल्या तांत्रिक ज्ञानाची प्रात्यक्षिकं सादर केली जातात. यासह विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचं उपयोजन सादर केलं जातं. यंदाचा कार्यक्रम टेमलाईवाडी विद्यालयात आयोजित करण्यात आला. याचं उद्घाटन महानगरपालिकेचे उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या हस्ते आणि प्रशासन अधिकारी DC कुंभार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी बोलताना धनवाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केलं आणि महानगरपालिकेचा विद्यार्थी हा भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान सक्षमपणे हाताळणारा आदर्श नागरिक बनेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी डीमार्ट फाउंडेशनचे प्रकल्प सहाय्यक डेव्हिड नरहोना, फैसल पठाण, पर्यवेक्षक विजय पाटील, बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, सचिन पांडव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप राजाराम, दिलीप शिरगावे, शाळेचे मुख्याध्यापक विलास पिंगळे, मनीषा पांचाळ, प्रभाकर लोखंडे यांच्यासह सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. BSFH 64 स्क्वेअर चेस क्लब बुद्धिबळ स्पर्धेत अथर्व तावरे विजेता आणि श्रेयस पाटील उपविजेता ठरला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिकं आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. चेस असोसिएशन कोल्हापूर आणि 64 स्क्वेअर चेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं BSFH 64 स्क्वेअर चेस क्लब बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
BSFH 16 वर्षाखालील स्पर्धेत अंतिम फेरीनंतर खुल्या गटामध्ये मुसळे हायस्कूलच्या अथर्व तावरे यानं 8पैकी 7 गुण मिळवून विजेतेपद पटकावलं, तर गडहिंग्लजच्या श्रेयस पाटील यानं 8पैकी 6 गुण मिळवून उपविजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत एकूण 97 बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला होता. 7 फेऱ्यांमध्ये स्विस लीग पद्धतीनं ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत खुल्या गटामध्ये विवेक चित्रकार यांनी 6 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. बिगर मानांकित गटामध्ये सेंट झेवियरच्या पियुष गबाळे यानं 5 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. बेस्ट गर्ल्स गटामध्ये साक्षी साखरे हिनं 4 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. 9 वर्षाखालील गटामध्ये माईसाहेब बावडेकर शाळेच्या विवान परांजपे यानं 4 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. 12 वर्षाखालील गटामध्ये वंशील ठक्कर यानं 5 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. 15 वर्षाखालील गटामध्ये प्रथमेश व्यापारी यानं 5 गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेचा बक्षीस वितरण श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सुशांत करोसे, मुख्य पंच आरती मोदी, पंच आदित्य सावळकर, मनोज महाडेश्वर, सागर पाटील, सचिन वणिरे आदींच्या हस्ते करण्यात आलं. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच आणि चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले, सचिव मनीष मारुलकर यांचं मार्गदर्शन लाभलं. मानस महाडेश्वर आणि आर्यन पाटील, सुमित पावसकर, श्रेयस जवाहिरे आदींनी या स्पर्धेचं यशस्वी संयोजन केलं. कसबा पावड्यातील रेणुका मंदिरात आंबील यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. रेणुका भक्त मंडळाच्या वतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. कसबा बावड्यातील रेणुका भक्त मंडळाच्या वतीनं दरवर्षी आंबील यात्रेचं आयोजन करण्यात येतं. 24 जानेवारी रोजी कसबा बावड्यातील रेणुका मंदिरातून जग सौंदत्ती इथं नेण्यात आला होता. काल मंदिरातील देवीचा जग परत आल्यानंतर आज आंबील यात्रा भरवण्यात आली होती. आज आंबील यात्रेनिमित्त सुरेश माळी, संतोष बिरंजे, दिलीप चित्रूग, बंडा भोसले यांनी देवीची पूजा बांधली होती. आज पहाटे 5:30 वाजता देवीच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. यानंतर 7:30 वाजता आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील आणि कसबा बावड्यातील सर्व 6 प्रभागातील नूतन नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत आरती करण्यात आली. यावेळी प्रसादासह आंबील वाटप करण्यात आलं. याप्रसंगी रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष गजानन बेडेकर, राजे कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, श्रीराम सोसायटीचे संचालक आणि रेणुका भक्त उपस्थित होते. भाविकांच्या गर्दीत आंबील यात्रा उत्साहात संपन्न झाली. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काही हाय व्होल्टेज लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. या लढतीमध्ये नेमकी कुणी बाजी मारली पाहूयात. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी चुरशीनं मतदान पार पडलं. जिल्हा परिषदेसाठी 68 आणि पंचायत समितीसाठी 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीतील हाय व्होल्टेज लढतींमध्ये उमेदवारांना विजयी करण्यासाठी नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. अखेर या हाय व्होल्टेज लढतीत नेमकी कुणी बाजी मारली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हातकणंगले तालुक्यातील भादोले जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या सोनाली सावंत विरुद्ध जनसुराज्यच्या डॉक्टर आरती हिरवे यांच्यात लढत झाली. या लढतीत अखेर काँग्रेसच्या सोनाली सावंत यांनी बाजी मारली. रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी आमदार राजीव बाबा आवळे यांचे पुत्र राहुल आवळे विरुद्ध आमदार अशोकराव माने यांचे PA भाजपचे सुहास राजमाने यांच्यात लढत झाली. यामध्ये राहुल आवळे यांनी सुहास राजमाने यांचा पराभव करत विजय मिळवला. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे विरुद्ध महाविकास आघाडीच्या दीपाली कोराणे यांच्यात लढत झाली. यामध्ये सानिका आवाडे यांनी विजय मिळवला. राधानगरीतील कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांची कन्या अमृता डोंगळे विरुद्ध काँग्रेसच्या भाग्यश्री डोंगळे यांच्यात प्रमुख लढत झाली. यामध्ये अरुण डोंगळे यांच्या कन्येनं विजय मिळवत भाग्यश्री डोंगळे यांचा पराभव केला. राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसकडून अभिजित तायशेटे विरुद्ध भाजपचे संभाजी आरडे यांच्यात लढत झाली. यामध्ये काँग्रेसच्या अभिजित तायशेटे यांनी संभाजी आरडे यांचा पराभव करत विजय मिळवला. शिये जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वनाथ पाटील विरुद्ध शिंदे सेनेचे विश्वनाथ पोवार आणि भाजपचे प्रदीप पाटील भुयेकर यांच्यात मुख्य लढत झाली.
यामध्ये काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी बाजी मारली. पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर के.एन. पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे राजेंद्र सूर्यवंशी आणि शिंदे सेनेत प्रवेश केलेले गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे पुत्र सचिन पाटील यांच्यात मुख्य लढत झाली. यामध्ये राजेंद्र सूर्यवंशी यांनी बाजी मारली. उचगावमधून काँग्रेसचे कीर्तिकुमार मसुटे विरुद्ध भाजपचे नामदेव वायिंगडे यांच्यात मुख्य लढत झाली. यामध्ये भाजपचे नामदेव वायिंगडे यांनी काँग्रेसचे कीर्तिकुमार मसुटे यांचा पराभव करत विजय मिळवला. या चुरशीच्या लढतीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. अखेर या उमेदवारांनी बाजी मारत जिल्हा परिषदेत सदस्य होण्याचा मान मिळवलाय. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. नमस्कार. विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या गोकुळ दूध संघाचे काही संचालक आणि त्यांचे नातेवाईक जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष लढलेले अमरसिंह पाटील, राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसमधून लढलेले अभिजित तायशेटे हे संचालक विजयी झालेत. गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या कन्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या अमृता यांनी कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून विजय मिळवला, तर दुसरे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे पुत्र सचिन यांना मात्र पाडळी खुर्दमधून पराभव पत्करावा लागलाय. गोकुळच्या संचालिका अंजली रेडेकर यांचे पुत्र अनिरुद्ध नूलमधून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चिन्हावर विजयी झालेत. संचालक अमरीश घाटगे यांच्या पत्नी सुयशा सिद्धनेर्लीतून भाजपाकडून विजयी झाल्यात. गोकुळचे स्वीकृत संचालक मुरलीधर जाधव यांचे पुत्र शिवाजी हे शिंदे सेनेकडून रेंदाळमधून विजयी झालेत. करवीर तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गट आणि 24 पंचायत समिती गणांचे निकाल जाहीर झाले असून जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रीय काँग्रेसला 5, राष्ट्रवादी काँग्रेसला 3, भाजपला 3 आणि शिवसेना शिंदे गटाला 1 जागा मिळाली आहे. तर पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसला 8, राष्ट्रवादी काँग्रेसला 7, भाजपला 6 आणि शिवसेना शिंदे गटाला 3 जागा मिळाल्या आहेत. या निकालांमुळे करवीर तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसचा स्पष्ट वरचष्मा राहिल्याचं चित्र दिसून आलं. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी पार पडली. शिये जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसचे विश्वनाथ विलास पाटील विजयी झाले. शिये पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसच्या उमा अमित पाटील, तर निगवे दुमाला पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाच्या रुपाली निवास कुर्ले निवडून आल्या. गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसचे सुदर्शन बाबासो खोत विजयी झाले. वसगडे पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसच्या अनिता प्रकाश कांबळे, तर गोकुळ शिरगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसचे संदीप हिंदूराव पाटील यांनी विजय मिळवला. वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे इंद्रजित वसंत पाटील विजयी झाले. वडणगे पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाचे बळीराम कळके, तर खुपिरे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा पाटील निवडून आल्या. उचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे नामदेव दिनकर वायिंगडे विजयी झाले. उचगाव पंचायत समिती गणातून भाजपचे तानाजी कांबळे, तर राधानगरी पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसच्या संगीता बाळासो यादव विजयी झाल्या. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसचे संग्राम गोपाळ पाटील विजयी झाले. उजळाईवाडी पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसच्या शिल्पा हजारे, तर पाचगाव पंचायत समिती गणातून भाजपच्या दीपाली संजय पाटील निवडून आल्या. कळंबेतर्फ ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या वनिता सागर भोगम विजयी झाल्या. कळंबेतर्फ ठाणे पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसचे अनिल पांडुरंग म्हेत्रे, तर दिंडनेरली पंचायत समिती गणातून भाजपच्या राजश्री उत्तम पाटील निवडून आल्या. पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र गुंडाप्पा सूर्यवंशी विजयी झाले. पाडळी खुर्द पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाचे अमित अप्पासो हजारे, तर शिरोली दुमाला पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद वसंत शिरोलीकर निवडून आले. शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसच्या रसिका पाटील विजयी झाल्या. शिंगणापूर पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसचे रवींद्र सरदार पाटील, तर वाकरे पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेसच्या लता दीपक माने विजयी झाल्या. सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखाताई प्रकाश मुगडे विजयी झाल्या. सांगरूळ पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघा आनंदराव नाळे,
तर बहिरेश्वर पंचायत समितीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधून लताताई सूर्यकांत दिंडे विजयी झाल्या. सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रांतिसिंह संपतराव पवार पाटील विजयी झाले. सडोली खालसा पंचायत समिती गणातून निवास पांडुरंग पाटील तर हसूर दुमालामधून विलास आनंदराव भोसले निवडून आले. निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसचे एकनाथ महादेव पाटील विजयी झाले. निगवे खालसा पंचायत समिती गणातून भाजपचे तानाजी कुंडलिक किल्लेकर तर परिते पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे साताप्पा धोंडीराम पाटील निवडून आले. मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे तानाजी पाटील विजयी झाले. वळिवडे पंचायत समिती गणातून भाजपचे रविलाल मोतीराम मल्लानी तर मुडशिंगी पंचायत समिती गणातून भाजपच्या पूनम सजित कांबळे निवडून आल्या. करवीर तालुक्यात काँग्रेसनं जिल्हा परिषदेच्या 5, राष्ट्रवादी काँग्रेसनं 3, शिवसेना शिंदे गटानं 1 आणि भाजपनं 3 जागा जिंकल्या. तर पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसला 8, राष्ट्रवादी काँग्रेसला 7, भाजपला 6 आणि शिवसेना शिंदे गटाला 3 जागा मिळाल्या. एकंदरीत करवीर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसनं सर्वाधिक जागा मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं असून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा करवीर तालुक्यातील दबदबा कायम राहिल्याचं या निवडणूक निकालातून स्पष्ट झालंय. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष नामदार हसन मुश्रीफांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना समर्पित केला विजय. पन्हाळ्यात राष्ट्रवादीचा जनसुराज्यच्या बालेकिल्ल्याला सुरुंग. जनसुराज्यला तालुक्यात 2 आणि जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 6 जागा. पन्हाळा पंचायत समितीच्या सत्ता स्थापनेसाठी करावा लागणार संघर्ष. सत्ता स्थापने इतकं यश नसलं तरी जिल्ह्यात काँग्रेसचा विचार मजबूत करण्यात यश आलं. निकालानंतर आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. गगनबावड्यात सर्व जागा जिंकत काँग्रेसच भारी. राधानगरीत काँग्रेसच्या एकीचं यश. जिल्हा परिषदेच्या 3, पंचायत समितीत 6 जागांवर यश. आणि 12वीच्या परीक्षा उद्यापासून. शिक्षण मंडळाकडून तयारी पूर्ण. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.